मेंटर्सचा तुमच्या काय रोल होता? त्यांनी कसं काय गायडन्स केला तुम्हाला? ह्या जर्नीमध्ये बरेच मेंटर्स तसे सापडले. जसं कॉलेजने पण बरीच मदत केली आम्हाला. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल जे आम्हाला फाउंडेशन आमचं बिल्ड केलं ते आमच्या कॉलेजचे फॅकल्टीनेच केलेलं. जे क्लाउडमध्ये असेल किंवा क्लाउड कसं वर्क करते, जे फाउंडेशन जे बिल्ड केलं ते सगळं कॉलेजमार्फत झालं. आणि तसेच बरेच वल्चरचे जे ऑफिशियल्स आहेत किंवा गिग्स फॉर गिग्सचे ऑफिशियल्स आहेत ते पण आम्हाला ईमेल थ्रू किंवा एक व्हिडिओ थ्रू आमच्याशी कॉन्टॅक्ट करत होते. त्यांचे जे क्रिएशन्स म्हणजे त्यांचे जे सर्व्हिसेस कशा यूज करण्यापासून ते त्यांचे जे नेक्स्ट टास्क कसं असाईन होईल तुम्हाला किंवा त्याच्यामध्ये काय ट्विस्ट्स किंवा टर्न्स असतील ते सर्व ते गाईड थ्रू करतच होते. आणि बाकीचं म्हटलं तर तसे बरेच मेंटर्स आम्हाला सापडत गेले. जसं की आम्ही डॉक्युमेंटेशन किंवा जे ऑनलाईन जे यूट्यूब हा आमचा सगळ्यात मोठा मेंटर होता त्याच्यामध्ये. तर यूट्यूबने आम्हाला बरेच मदत केली. जसं की मी टेराफॉर्म जी टेक्नॉलॉजी ज्याच्यावरून हे पूर्ण फाउंडेशन बिल्ड केलं, आम्ही जी प्रोजेक्ट बिल्ड केलं ते मला यूट्यूब थ्रूच समजत गेलं. किंवा आणि जे त्यांचं डॉक्युमेंटेशन ओरिजिनल डॉक्युमेंटेशन जे त्यांनी जे टेराफॉर्मच्या कंपनीने केले ते त्याच्यातून मिळत गेलं. त्यामुळं सर्व जे मेंटर्स आम्हाला हे मिळाले ते त्यांचं खरोखर थँक्यू म्हणतो. त्यांच्यामुळेच हे सगळं पूर्ण झालं. ठीक आहे. सो मेंटरशिपमध्ये दोन्ही पण पार्ट होते. कॉलेज थ्रू पण भरपूर सपोर्ट होता आणि म्हणजे जे गिग्स फॉर गिग्सची टीम आणि वल्चरची टीम जसं की सुमितने सांगितलं त्यांचा पण भरपूर सपोर्ट राहिला. आणि म्हणजे बऱ्यापैकी एक परफेक्ट कॉम्बिनेशन भेटलं आम्हाला दोन्ही साईड म्हणून त्याच्यामुळे म्हणजे हे सगळं पॉसिबल.